आज ना मला वडापाव खाण्याची खूप इच्छा झाली होती. पण मला बाहेरचा वडापाव खायचा नव्हता. मला घरचाच वडापाव खायचा होता. कारण बाहेरचे वडापाव जे आहे ते खूप ऑइली वगैरे असतात. त्याच्यामुळे मी आज ठरवलं की आज आपण घरीच वडापाव करू आणि सर्वच आज घरी होते. त्याच्यामुळे मग मी वडापाव करण्याचा डिसिजन घेतला. त्याच्यासाठी मी 7-8 बटाटे जे आहे ते उकडून घेतले होते. नंतर त्याची साल काढून घेतली आणि मॅश करून घेतले. नंतर मी लगेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये थोडीशी जिरं टाकलं, मोहरी टाकली, ओवा टाकायचं. ओवाने खूप छान टेस्ट येते. नंतर आलं, लसूण, मिरची यांची पेस्ट करून घेतली होती मी. ती टाकून घेतली. नंतर हळद टाकले आणि जे उकडून घेतलेले बटाटे होते ते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. ते मिक्स करून झाल्यानंतर मग लगेच इथं वडे तळण्यासाठी बेसन पीठ जे आहे ते कालवून घेत होती. त्याच्यासाठी थोडंसं बेसन पीठ घेतलं. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, मीठ टाकलं आणि मला भाजीमध्ये थोडंसं तिखट कमी वाटत होतं, म्हणून मग मी ह्या बेसन पीठमध्ये तिखट टाकलं होतं. नाहीतर ते ऑप्शनल आहे, ठीक आहे. नंतर मग ते छान मिक्स करून घेतलं. मिक्स करून झाल्यानंतर मग लगेच एक करून असे वडे तयार करून घेतले. खूप छान जे आहेत ते आपले घरचे वडे लागतात. बाहेरचे वडे खाण्यापेक्षा आपण घरीच केलेले वडे बेटर असतं असं मला तरी वाटतं. कारण बाहेरचं तेल पण ठीक नसतं. बघा मी एक वडे तयार करून घेतल्यानंतर लगेच तेलामध्ये सोडून दिले. तोपर्यंत तेल पण गरम झालं होतं. नंतर माझे वडे बघा किती छान असे झालेले, क्रिस्पी वडे झालेले. ही चटणी पण मी घरीच बनवली होती. तर व्हिडिओ कसा वाटला?